दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। मालेगाव दिंडोरी लोकसभेचे दिवंगत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतिप्रित्यर्थ नाशिक येथील निवासस्थानी जाऊन शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला। यामध्ये चव्हाण यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कारकीर्द नमूद करण्यात आली आहे। कैलासवासी हरिश्चंद्र देवराव चव्हाण यांचा जन्म 25 डिसेंबर 1951 रोजी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात प्रतापगड येथे झाला। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते। त्यांनी राजकीय कारकिर्दीस प्रतापगडचे सरपंच, नाशिक जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती, मालगावान आदिवासी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाचे संचालक, 1995 मध्ये पेठ सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले। 2004, 2009 व 2014 मध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले। तसेच महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले। दुःखद निधनाबद्दल विधानसभेत सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी एकमताने शोक प्रस्ताव संमत केला आहे। त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली अशा आशयाचे स्मृतिपत्र जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशान्वये सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, सुयोग वाघमारे यांनी नाशिक निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी कलावती चव्हाण, मुलगा समीर चव्हाण, पद्मावती चौधरी, सुभाष भोये, शंकरराव कसबे, रामदास चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। कुटुंबियांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे। नाशिक येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी विधानसभा स्मृतिपत्र प्रदान करताना सुरगाणा तहसीलदार रामजी राठोडसह कर्मचारी उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।